कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज सीतायनाच्या 9व्या भागात आपण बघणार आहोत काय होतंय ते। तर अयोध्येत दशरथ महाराज खूप आजारी पडतात आणि त्यांना हृदयाचा त्रास होतो। माता आपल्या बाजूने सारे परिश्रम करतात, अनेक औषधी काढे त्यांना देतात, पण त्यांची ताकद आता हळूहळू क्षीण होत असते आणि पुढची चाहूलही त्यांना लागलेली असते। मग आता लवकरात लवकर श्रीरामाचा राज्याभिषेक व्हायला हवा। तसंच ते सगळ्यांना सूचना देतात की आपण अत्यंत घाईनं आता रामाचा राज्याभिषेक घडवून आणूया। सगळ्या राजवाड्यात ही शुभ वार्ता कळते की आता आपल्या लाडक्या श्रीरामाचा राज्याभिषेक होणार आहे। तोच आपल्याला सगळ्यांना ही कहाणी पुढची माहिती आहे की कैकईला मंथरा तिचं मन दूषित करते आणि तिचे ते 2 वर मागायला भाग पडते। मंथरेच्या सांगण्याप्रमाणे कैकई दशरथ राजांना आपले 2 वर मागते। एक म्हणजे तिचा मुलगा भरत याला राज्याभिषेक आणि दुसरं श्रीरामाला 14 वर्ष वनवास। याचा धक्का दशरथ राजाला खूप लागतो आणि त्याच्यात ते आणखीन खालावली जातात, त्यांची प्रकृती आणखीन ढासळली जाते। नंतर सीता मातेला आणि श्रीरामाला आता पुढची तयारी करायची असते 14 वर्ष वनवासाची। आम्हाला ही बातमी कळते, पण जोवर आम्हाला माता सांगत नाही तोवर आम्ही विश्वास कसा ठेवावा? आणि आपण नेहमी चांगल्याच गोष्टींवर एक कयास करत असतो ना की आपल्या आयुष्यात चांगल्याच घटना होतील। अशी कशी बरं ही गोष्ट घडेल? आत्ता तर मातेची गोरीपान पावलं या राजवाड्यात आली आहे आणि आता लगेच वनवास? असं कसं शक्य आहे? शक्यच नाही। खरी गोष्ट असून सुद्धा आम्ही त्याच्याकडे काढणा डोळा करतो। तोच माता आमच्या जवळ येते आणि म्हणते आता आपल्याला पुढच्या तयारीला लागायला हवं। म्हणजे अगं श्रीरामाची तयारी सुरू झाली आहे वनात जाण्याची। मग तुम्ही आहात ना इथे? जेथे राम जेथे राघव तेथे सीता। मला आता निघावं लागेल। माता इतक्या घाई ना? आणि कधी? उद्याच। पण इतक्या घाईना तयारी तरी कशी होईल? अगं त्यात तयारी काय करायची आहे? उद्या निघायचंय पहाटे। माता अगदी सहजपणे हसतात आणि आम्हाला समजावून सांगतात की आम्ही दोघंही नाही आणि श्रीराम इथे नाही तर याचा फायदा परकीय शत्रू नक्कीच घेतील। या राज्यावर एक गडद दुःखाची छाया पसरू लागलेली आहे आणि आक्रमण होतील हे निश्चित। यासाठी काहीतरी योजना आता आपल्याला करायला हवी। आणि मग आम्ही विचारतो, माते
तुम्ही किती वर्ष दूर राहणार? उत्तर येतं 14 वर्ष. आणि नंतर चला मग मी जे तुम्हाला समजावून सांगणार आहे ते नीट समजावून घ्या. आणि मी जरी शरीरानं नसली तरी मनानं मी तुमच्याच जवळ आहे. आणि माता आमचा हात धरून तिच्या खोलीत आम्हाला घेऊन जातात. तिच्या खोलीत मधोमध एका भागात ती एक वाडगं घेते आणि त्या वाडग्यामध्ये आपला हात असा आडवा धरते. तिच्या हातातली एक ज्योत त्या वाडग्यात येते आणि नंतर आम्हाला सांगते, मी माझं अस्तित्व या ज्योतीत ठेवलेलं आहे. मी जरी इथे नसली तरी ही ज्योत इथे निरंतर तेवत ठेवायला हवी. आणि यासाठी आम्हाला सगळ्यांना एक मंत्र देते की या मंत्राचा तुम्ही दिनरात इथे उच्चारण करा, प्रार्थना करा आणि ही ज्योत इथे तेवत ठेवा. या ज्योतीसाठी कुठलीही तुपाची तेलाची गरज नाही. फक्त श्रद्धेनं आणि भक्तीनं ही ज्योत इथे निरंतर राहील. आणि तुम्हाला ज्या गोष्टी मला सांगायच्या आहे त्या तुम्ही इथे या ज्योतीसमोर बोला, सांगा, म्हणजे माझ्यापर्यंत या सगळ्या गोष्टी कळतील. आणि तुम्हाला जो मार्ग द्यायचा आहे तोही मी इथूनच देईन. सोमाला खूप विश्वास वाटतो, कारण सोमाच्या जवळ ती अंतर्दृष्टी असते जशी संजयाची असते. आणि सोमा ही सीतेच्या इतकी जवळची असते की सीतेला काय सांगायचे किंवा काय बोलायचे हे तिला सगळ्याच गोष्टी अगदी आधीच तिला कळलेल्या असतात. आणि तिला ही पण गोष्ट कळली असते की सीता माता आणि श्रीराम आता वनवासात जाणार आहेत. तर त्याच्यामुळे तिला एक खूप ती आश्वस्त होते. आणि माता सीता जरी शरीरानं दूर असणार तरी मनानं त्यांचे आशीर्वाद, त्यांचं प्रेम आपल्याला मिळणार आहे असं ती आम्हाला सांगते. आणि नंतर माता प्रत्येकीला एक एक कामगिरी सांगतात. की उषाला सांगतात तू उर्मिलेची काळजी घे. माता कौसल्याची काळजी घ्यायला रोहणाला सांगतात. नंतर उषाला आणखीन जबाबदारी देतात. मीनाक्षीला सांगतात की अगं सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही कैकेयी मातेची आहे, कारण कैकेयी मातेवर श्रीरामाचं खूप प्रेम आहे. आणि आम्ही गेल्यानंतर त्यांना कोणी मदत करणार नाही किंवा त्यांना कोणी विचारणारही नाही. तर एक त्यांचा त्याग हे राज्य करेल. त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहा की कोणी जरी त्यांचा त्याग केला, कोणी जरी त्यांना विचारलं नाही तरी तुम्ही त्यांच्या राजवाड्यात, त्यांच्या खोलीत जात जा, त्यांना विचारत जा त्यांना काय हवं काय नको. आणि कुठेही दुरी ठेवू नका. अगदी हृदयापासून तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा. आणि मीनाक्षीला ही जबाबदारी देण्यात येते. माता हेही सांगते की आपत्ती मागे वरदान असतं. आमचं जाणं आणि आमच्यामध्ये कैकेयी मातेचं जे माध्यम आहे ते केवळ एका वाहनाचं आहे आणि तिच्यामुळेच आम्हाला दूर जायला मिळतंय. आणि ही आपत्ती वरदानात कशी आम्ही परिवर्तित करू याचं उत्तर भविष्यच देईल. कारण आश्रमावर हल्ले होतात आहे, ऋषीमुनींना त्रास होतो आहे, शिष्यांना खूप काही संघर्ष करावा लागतो आहे. आणि यासाठी श्रीरामाचं आणि माझं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या रात्री दशरथ महाराज खूप आर्जव करत असतात, खूप रडत असतात, विव्हळत असतात. आणि एक क्षणही ते झोपत नाही की आता माझा लाडका श्रीराम उद्या वनवासात जाणार आहे. कैकेयीला दूषण देत असतात. आणि या सगळ्या गोष्टी अतिशय कठीण असतात माता कौसल्येसाठी आणि माता सुमित्रेसाठी. माता पुन्हा मला जवळ घेऊन बोलवते की कौसल्य मातेचीही तुम्ही सेवा करा, त्यांना कुठे असं वाटू देऊ नका, कारण मी तर बाहेर जाणार आणि उर्मिला जी आहे ती लक्ष्मणाला मदत करण्यासाठी एका दीर्घ ध्यानात जाणार आहे. तर त्याच्यामुळे तिच्याजवळ एकही तिची स्तुषा नसेल, तर तुम्ही मात्र तिची काळजी घ्या असं माता आम्हाला सूचित करते. आणि सुमित्रा मातेबद्दल सांगताना ती सांगते की सुमित्रा माता ध्यानाच्या अतिशय उन्नत अवस्थेत आहे. तर
त्यांची ही स्थिती ही खूप विदेही स्थिती आहे, खूप वेगळी स्थिती आहे. त्यांना काय लागतं काय नाही याची तुम्ही खुशाली त्यांना विचारत जा. आणि नंतर कौसल्या माता सीतेजवळ येतात, तिच्या अंगावरून हात फिरवतात आणि म्हणतात, अगं मी समजू शकते, श्रीराम धर्माचं पालन करायला 14 वर्ष वनवासात जातील, पण अगं तू नको न जाऊस. काय म्हणतील जनक बाबा आम्हाला? काय काय कसं वाटेल ग त्यांना? काय वाटेल? नको ग जाऊस. हात जोडतात. त्यांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहत असतात. त्यांचा हुंदका त्या रोखून ठेवतात. माता त्यांच्या अंगावरून हळूच हात फिरवतात, त्यांचे डोळे टिपतात आणि उत्तर देतात अगदी नम्रपणाने की बाबांशी माझं बोलणं झालंय, त्यांनी मला परवानगी दिली आहे. तोच दचकून विचारतात, अगं इथे जनक बाबा कधी आले होते? माते, बाबांशी संवाद साधायला त्यांचं शारीरिक अस्तित्व महत्वाचं नाही ग. त्यांचा संवाद हा मनाचा मनाशी होतो आणि मी कालच त्यांच्याशी बोलले. काळजी करू नका. अशी सगळ्या घडामोडी घडत असतात. कौसल्या मातेला खूप आश्चर्य वाटतं की ही सीता एक अद्भुत आहे, ही एक परमेश्वरी आहे, ही एक देवी आहे. तिच्यावर कुठलाच परिणाम झाला नसतो. अगदी शांत चित्तानं ती हळूहळू खाली पायऱ्या उतरते आणि आपल्या दालनात जाते. दुसऱ्या दिवशीची पहाट होते. माता सीता या भगवे वस्त्र परिधान करतात. त्यांच्या गळ्यात तो हार असतो, हातात कंकण असतं आणि सगळ्यांचा आशीर्वाद त्या घेतात, अगदी कैकई मातेचा सुद्धा. दुसऱ्या दिवशी सगळे अगदी राज्यातली लोक येतात आणि सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असतं. त्यांचे आवडते श्रीराम आणि नुकत्याच आलेल्या सुनबाई आता वनवासात जाणार असतात. इकडे सगळ्या तिन्ही राण्या दशरथ महाराजांना तो उठवतही नाही. ते राम 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 करत असतात. श्रीराम आपल्या आईवडिलांचा निरोप घेतात. माता सीतेपर्यंत जाणं आमच्यासाठी खूप कठीण असतं. तिच्याजवळ अमाप जनसमुदाय असतो, तरीही ती त्यातून वाट काढते आणि आमच्याजवळ येते आणि म्हणते, तुम्ही मला नेहमीच सोबत दिली ग, साथ दिली, पण असं बिलकुल समजू नका, खचून जाऊ नका. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त आठवण करा, तुम्हाला सारी उत्तरं मिळतील. मीनाक्षीच्या मनात एक प्रश्न येतो. माझं आयुष्य तर आता संपत चाललंय, मी तर थकत चालली आहे. माता तर 14 वर्षांनी येतो म्हणतात आहेत. मी किती वर्ष असेन आणि कसं मला आयुष्य मिळेल? हा प्रश्न मातेला बरोबर समजतो आणि माता मीनाक्षीचा हात घट्ट पकडतात आणि म्हणतात, मीनाक्षी काळजी करू नको, मी तुला भेटायला अवश्य येईन. आता मीनाक्षीच्या डोळ्याला अजून धारा आणि सीता माता तिला घट्ट मिठी मारतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवतात, तिचं चुंबन घेतात कपाळाचं. आम्हाला सगळ्यांना खूप प्रेम देतात, मिठी मारतात आणि आमचाही निरोप घेतात. जशी जशी माता, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र हे तिघं निघायला लागतात, तसं तसं सगळं त्यांच्या मागे लोक, जनसमुदायही जातो आणि आम्हालाही वाटतं की आम्ही जावं. तो सोमा आम्हाला थांबवते, आता जाऊ नका. मातेची ती इच्छा नाही, मागे फिरा. आपल्याला मातेनं जे कर्तव्य दिलं आहे, जे काम सोपवलंय ते आपल्याला करायचंय. आणि आम्ही सगळ्या पुन्हा मातेच्या दालनात येतो. तिथे तिला आवडणारं वस्त्र, तिला हवी असणारी फुलं, त्याची सजावट करतो. जी ज्योत मातेनं तेवत ठेवली असते तिथं आम्ही आता आळीपाळीनं मंत्र म्हणत असतो, प्रार्थना करत असतो
आणि हे सगळं काम बघत असते ती सोमा. पुढे महाराजांचा काही दिवसांनी मृत्यू होतो आणि आता तर कैकईला कुणीच विचारत नाही. तिच्या दालनातही कोणी जात नाही. ही जी हे जे काम असतं ते दिलं असतं मीनाक्षीला. आणि मीनाक्षी तिच्या दालनात जेव्हा जाते तेव्हा ती बघते तर 8 दिवस तर ती जी रोज थाळी ठेवत असते, म्हणजे प्रसादमची, ती माता घेतच नाही. 8 दिवस जातात, 15 दिवस जातात, आणखीन कित्येक दिवस जातात. एक श्वासात आणि संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा मी माझ्या शरीरात घेते आहे असा संकल्प करा. जी वेदना आहे ती निघून गेलेली आहे. श्वास बाहेर. आपल्या शरीरात एकूण 108 चक्र आहेत. हे सगळे एलिमेंटर्स आहेत. विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार ही 7 चक्र आहेत. सगळी ऊर्जा आपण या चक्रात केंद्रित करीत असतो. जेव्हा शरीराला आजारपण येतं म्हणजेच ते चक्र खराब होतं. मास्टर्स, आपल्याला नेमकं कुठं दुखतंय ते बघा आणि आपली ही 7ही चक्र आज ऍक्टिव्हेट करा. आवाहन करते संपूर्ण गुरुतत्व, श्रीराम आणि माता सीतांना एकदम शांत व्हा. मास्टर्स, एकदम शांत और शांत. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून शरीरात प्रत्येक चक्रावर पावलापासून महसूस करा. सगळ्यात महत्वाचे असतात आपले पाय. त्याच्यामुळे ही ऊर्जा पावलात, पोटऱ्यात, गुडघ्यात आणि संपूर्ण पायात भरलेली आहे. मूलाधारात, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, हायर हार्ट चक्र, 4 बोटावर विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार. एकदम शांत. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे बघा.
ओम. ओम. एकदम शांत. अजून शांत हो मास्टर्स. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. राम. कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरम्। मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरम्। स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करे सुचापधारिणं नमामि राममीश्वरम्। कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरम्।
प्लवङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसंक्षयं नमामि राममेश्वरम् विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममेश्वरम् गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममेश्वरम् हृताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवारकं नमामि राममेश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममेश्वरम् मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममेश्वरम् स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करे सुचापधारिणं नमामि राममेश्वरम् कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममेश्वरम् प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसंक्षयं नमामि राममेश्वरम् विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममेश्वरम् गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममेश्वरम् हृताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवारकं नमामि राममेश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममेश्वरम् मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममेश्वरम् स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करे सुचापधारिणं नमामि राममेश्वरम् कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममेश्वरम् प्लवङ्गसङ्गसम्मतिं
सङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसंशयं नमामि राममीश्वरम् विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरम् गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरम् ऋताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवारकं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरम् मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरम् स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करे सुचापधारिणं नमामि राममीश्वरम् कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरम् लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसंशयं नमामि राममीश्वरम् विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरम् गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरम् ऋताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवारकं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरम् मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरम् स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करे सुचापधारिणं नमामि राममीश्वरम् कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरम् लवङ्ग
प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसंक्षयं नमामि राममीश्वरम् विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरम् गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरम् ऋताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवारकं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते कृतार्थदेववन्दनं दिनेशवंशनन्दनं सुशोभिभालचन्दनं नमामि राममीश्वरम् मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरम् स्वतातवाक्यकारिणं तपोवने विहारिणं करे सुचापधारिणं नमामि राममीश्वरम् कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरम् प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिं नगापतिं दशास्य वंशसंक्षयं नमामि राममीश्वरम् मास्टर्स, एक अद्भुत अनुभूती आपण सगळ्यांनी घेतलेली आहे. चेतनेकडे येऊया. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व, माता सीता आणि प्रभू श्रीराम, महादेव महादेवी आपल्याला या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. आपली पावलं हळूच हलवा आणि दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळ्यांचं कल्याण होत आहे. सगळे सुरक्षित आहेत. इथल्या स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. जे काम आपलं काही दिवसांपासून होत नाही आहे त्या कामाला आपल्या हातातली ऊर्जा पाठवा. कल्पना करा की ते माझं काम होतं आहे. त्या ज्या व्यक्तींना आपल्याला जपायचं आहे त्या व्यक्तींना डोळ्यासमोर आणा, किंवा ते संबंध जे बिघडलेले आहेत त्या संबंधांना, त्या व्यक्तींना डोळ्यासमोर आणा आणि आपल्या हातातली ऊर्जा तिथे पाठवा. तथास्तु तथास्तु तथास्तु. कल्याण. आपल्याला बोलायचं असेल तर 5 मिनिट थांबते
अन्यथा आपली रजा मागते. आज थोडासा व्यत्यय आला त्याच्याबद्दल दिलगीर आहे. कुणाला बोलायचंय का? ध्यान लागलं ना व्यवस्थित सगळ्यांचं? हो लागलं. ऊर्जा भाग्यश्री. जाणवते. हा ताई बोला. नमस्कार. एक मिनिट मी माझा आपला व्हिडिओ सुरू करा ना ताई. राधिका ताई आज भाग्यश्रीच्या याच्यावरून. हा हा तिच्या ह्याच्यावरून हा. माझं लो होतं ना बॅटरी म्हणून मग तिच्या ह्याच्यावरून लावलं. खूप छान ध्यान झालं ताई आणि सगळ्यांना असे रंग असे दिसत होते. हम्म. छान ध्यान झालं. धन्यवाद. खूपच छान. अगदीच धन्यवाद ताई. आत्मवंदन. बोलायचं असेल तर 2 मिनिटं थांबते, अन्यथा आपली रजा घेते. नगाताई आणि वृंदाताई नमस्कार. आज माझंही ध्यान खूप छान लागलं, खूप मजा आली. आत्मवंदन होता ताई. तळहातामध्ये अजूनही ऊर्जा जाणवते. खूप छान ध्यान व ज्ञान. डोळ्यात पाणी येतं. काय बोलू ताई. थँक्यू अनुपमा. बसच मी रजा घेते आपली. थँक्यू व्हेरी मच. श्रीराम. धन्यवाद. जय श्रीराम ताई. जय श्रीराम. जय जय श्रीराम.